तिसरी आघाडी नाही तर लोकांसमोर चांगला सुसंस्कृत पर्याय आम्ही घेऊन चाललो असल्याचं संभाजीराजे यांनी रायगडमध्ये बोलताना स्पष्ट केलं। लोक अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत, तेच चालू आहे। कोण खुर्द, कोण बुद्रुक, एकानं दुसरा एकानं तिसरा विचार मांडायचा हा खेळ चालू आहे, अशा शब्दात संभाजीराजे यांनी चालू असलेल्या राजकारणावर टीका केली। स्वराज्य पक्ष सर्वच जागांवर लढण्याच्या प्रयत्नात आहेत, अनेक लोक जॉईन होत आहेत, पण 288 हे टार्गेट असेल। आता आज एवढा ऐतिहासिक विषय तुम्ही डायरेक्ट सर आपण ऐतिहासिकच आहे पण ऐतिहासिकच आहे नाही एक लोकांना एक वेगळंपण पाहिलंय। लोक अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत, तेच चालू आहे। कोण खुर्द आहे, कोण बुद्रुक आहे, यातच ती चर्चा आहे आज। बुद्रुक राहू देत, पण सगळं एकच विचार आहे, पण इकडे दुसरा विचार मांडायचा आहे, तिसरा विचार मांडायचा आहे, हा सगळा खेळ चालू आहे। आणि म्हणून लोकांना काहीतरी वेगळंपण पाहिलं, लोकांना खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र पाहायचं आहे। आणि म्हणून ही तिसरी आघाडी म्हणणार नाही मी, एक चांगला सुसंस्कृत पर्याय हा लोकांच्या पुढं समोर मी घेऊन मी म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे महाशक्तीतली जी मंडळी आहेत आम्ही सगळे घेऊन आलोय। मला विश्वास आहे लोकसुद्धा विश्वास ठेवतील आणि एक चांगलं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। पण प्रश्न चुकीच्या ठिकाणी तुम्ही विचारला। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।